एक राजा होता बरं का. हां. त्या राजाला एकुलती एक मुलगी होती. खूप लाडकी होती ती. पण त्या राजकन्येला कधीच रडू येत नव्हतं आणि रडू न आल्यामुळे तिचे डोळे सारखे दुखायचे. राजाला काय वाटायचं, कारण तिचे डोळे आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा आपले डोळे स्वच्छ होतात. अश्रू येतात डोळ्यामध्ये म्हणजे आपले डोळे स्वच्छ होऊन जातात. तर त्या राजकन्येच्या डोळ्यातून तेव्हा त्या राजकन्येच्या डोळ्यातून कधीच पाणी येत नव्हतं. मग राजाला चिंता पडली. अरे असं जर झालं, ही कधीच नाही रडली, कधीच तिच्या डोळ्यातून अश्रू नाही आले, तर हिला काही दिवसांनी अंधत्व येईल, हिला आंधळी होऊन जाईल, हिला दिसणारच नाही, असं म्हणून राजाला खूप चिंता वाटायला लागली. मग राजाने काय केलं, सगळीकडे लोकांना सांगितलं, दवंडी दिली आणि लोकांना सांगितलं, सगळीकडे सांगितलं की माझ्या मुलीला जो कोणी रडवेल किंवा तिच्या डोळ्यात कोणी पाणी आणून देईल तर मी त्याला अर्धराज्य बक्षीस देईल. असं सांगितल्यानंतर खूप कोणी तिला रडवण्याचा प्रयत्न केला, कोणी तिला भीतीच्या गोष्टी सांगितल्या, कोणी तिला सांगितलं अशा दुःखाच्या ज्या गोष्टी असतात त्या सांगितल्या. ह्याच्याने जरी हिला काहीतरी वाईट वाटेल आणि रडू येईल. डॉक्टर आले, डॉक्टरांनी औषध दिलं तिला, पण त्याच्याने काहीच तिला उपयोग होत नव्हता. निरनिराळे वैद्य आले, जडीबुटी टाकली, पण तिच्या डोळ्यातून पाणी काही येतच नव्हतं. मग राजाला आता चिंताच पडली. मग आता कोण येतं, आता माझ्या मुलीला कोण रडवतं असा तो रोज बिचारा आशेने बघायचा. तर एक दिवशी काय झालं, एक शेतकऱ्याचा मुलगा आला आणि त्याने सांगितलं, महाराज मी हिला रडवून दाखवतो म्हणे. मग राजाने बघितलं, हा आता काय करतो, तर त्या मुलाच्या हातात एक फळ होतं. तर ते फळ कसं होतं, गोल आकाराचं. आणि मग ते म्हणे हे फळ आहे, ते राजकन्येने असं जवळ धरायचं आणि ही सुरी आहे, ह्या सुरीने ह्या फळाचे बारीक बारीक असे छोटे छोटे तुकडे करायचे असं सांगितलं. मग राजकन्येने ती सुरी घेतली आणि ते फळ असं त्या फळाकडे बघून ती ते फळ कापायला लागली. तर तिने अर्धं फळ कापल्याबरोबर तिच्या डोळ्यातून टप 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 पाणी पडायला लागलं. आणि मग राजालाही खूप आनंद झाला. अशा प्रकारे तिच्या डोळ्यातून भरभर भरभर पाणी यायला लागलं. आणि मग राजाला आनंद झाला, अरे माझ्या मुलीला तू रडवलंस म्हणे, आता तुला मी आता अर्धराज्य बक्षीस देईल आणि माझ्या मुलीचं तुझ्याबरोबर लग्नही लावून देईल म्हणे. पण ह्या फळाचं नाव सांग काय आहे ते. मग तो सांगायला लागला, महाराज या फळाचं नाव आहे कांदा. असा हा बहुगुणी कांदा कसा सुंदर, आपल्याला पण त्याचा उपयोग होतो ना. उन्हाने आपण जातो, उन्हामध्ये जातो त्यावेळेला तो जर डोक्यावर ठेवला आणि त्याच्यावरून कपडा बांधला तर उन्हाचा त्रास होत नाही त्या कांद्याने. आणि कांदा सर्व भाज्यांमध्ये पण टाकतात ना, खातो ना आपण. मग असा तो बहुगुणी कांदा. ऐकली गोष्ट कांद्याची?